चला जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम सुप्रभात सगळ्यांना. चला आपल्या आपल्या वळकड्या बांधा. जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम मंडळी. जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम. बस ना जय श्रीराम. चला मग वळकड्या बांधल्या का? चला मग काय आपल्या जय श्रीराम. चला चला सर्व मंडळी जय श्रीराम जय श्रीराम. सफरचंद घ्या पहिले सफरचंद घ्या. चला जय श्रीराम. आपली गाडी आलेली आहे बाहेर. येस आपली गाडी आलेली आहे. जय श्रीराम. आता गाडीत सामान टाकायचं लागेल आपल्याला. चला चला मंडळी जय श्रीराम बाबाजी. जय श्रीराम जय श्रीराम. चला गाडी आलेली आहे. चला श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की चंद्र भगवान की जय. देखो महाराज अभी हमारी दिंडी फाटक पे आई है. चला 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 अभी अपना दिंडी फाटक पे आया है. चलो हाँ यो कॅन्टर आहे का? इथं इथं इथंच उतरलो की आपण कांटोवर या स्टेशनला. चला अयोध्या कॅन्ट इथंच उतरलो आपण येताने. चला चला वा. 14 कोशी परिक्रमा अयोध्या कांट वरून जाते. कॅन्ट या स्टेशन वरून. चला चला चला.
चरणावरी माथा ठेवीन चरणावरी माथा ठेवीन चरणावरी माथा धावे रूप मद गोपिकार मन धावे रूप मद गोपिकार मन गाडीये गुद खूप मोठा जंगल आहे, खूप मोठा. बापर कुमादेवी वरू विठ्ठलू गाड़ी गुद महादेव आज द्वितीय दिवस की यात्रा प्रारंभ हो चुकी है सभी भक्तगणों के साथ. जय श्री राम. प्रवर्तनी चिंतावाणी रात्रियावरी प्रवचन या भावे येतो निया विठ्ठलो कुठं पाय हृदय आपोले सत्ता स्वाधीनता ते नाही येते नदरे तोरी राही वासना माग गेला तीन गेला उगा झाला नंदो माग गेला तीन गेला उगा झाला नंदो गेला उगा झाला नंदो जय ढोबा रखमाय जय ढोबा रखमाय ढोबा रखमाय ब्राह्मण आपले जे आहेत त्यांच्याद्वारा विधी होणार आहे. स्नान कोणाला करायचे असेल तीर्थाचं स्नान पण आहे, पण ते बरोबर 10 ते 15 मिनिटं सर्व हा विधी होणार आहे. पुढे ज्यांना करायचं असेल त्यांनी करू शकता. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. चिवडा बिस्किट थांबलेली आहे. मस्तपैकी सगळी वारकरी मंडळी नाश्ता करत आहेत. कशाचा नाश्ता? चिवडा फराळ. चला फराळ करतो, नंतर भेटतो. चला श्री विठ्ठल जय श्रीराम. विसाव्यावरून आपली दिंडी उठलेली आहे, प्रस्थान झालेले आहे पुढे जाण्याकरता. तत्पूर्वी ही माझी शरयू मैयाचा पात्र बघा. वा, खूप सुंदर पात्र माझे शरयू मैयाचं आहे. आणि पुढं आपल्याला अशा ठिकाणी थांबायचं आहे ज्या ठिकाणाला फार महत्त्व आहे आणि त्याची माहिती मी तुम्हाला तिकडंच गेल्यावर देईन. काही काळजी नको करू.
चला श्री विठ्ठल जय श्रीराम जय श्रीराम. आपण स्नान करणार आहोत. या स्नानाचं महत्व आपण नाही जी श्री मंदिर चरणपाद का हमें जरा स्नान का महत्व बताइए यहाँ का. हाँ भगवान अयोध्या से यहाँ प्रजा सहित पैदल आए. 1011 वर्ष तपस्या किए. सरजू जी में स्नान करने गए. देवलोक से पुष्पक विमान आया. विमान में बैठ के चले गए. अंतर्ध्यान हो गए. तब विष्णु अवतार लिए. तब यहाँ का नाम पड़ा गुप्तार घाट. ऊपर में भगवान राम का चरण पादुका बना है. चक्रहरि विष्णु भगवान है. पूरे परिवार की मूर्ति है. जैसे अयोध्या में हनुमानगढ़ी, यहाँ पर गुप्तारगढ़ी. सब तीर्थों का मस्तक अयोध्यापुरी. अयोध्यापुरी का मस्तक गुप्तार घाट. वाह. और यहाँ स्नान करते हैं तो बोलते हैं कि तर्पण करते हैं फिर अपने पिताजी के माताजी के नाम से. हाँ, जो कोई आते हैं कहते हैं हमारे माता पिता के नाम तर्पण करा दीजिए. तो हम लोग जो है ब्राह्मण लोग पुरोहित हैं, हम लोग तर्पण करा देंगे. तर्पण कराते हैं आप. वाह वाह. और दक्षिणा क्या रहेगी आपको अगर ये हमारा वायरल हो जाएगा? अगर कोई भी इधर यहाँ आता है तो ये आपका सुन के आए यहाँ पे. दक्षिणा जो आपकी श्रद्धा होगी. हम कोई आपसे, आप तो भाई भक्त हैं, हम आपसे कोई जबरदस्ती नहीं करेंगे. जो आपकी इच्छा हो, श्रद्धा हो, वो आप. बहुत बहुत धन्यवाद जी. आपका नाम, शुभ नाम? ओम प्रकाश पांडे. ओम प्रकाश पांडे. श्री विठ्ठल जय श्रीराम. आपल्याला ओम प्रकाश पांडे यांनी फार महत्वाची सूचना आपल्याला माहिती दिली. तर आता ती माहिती तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला बघा, मी कशाला सांगू. बरं, अशा प्रकारे माहिती भेटलेली आहे. त्यांच्यासाठी जरा आपल्याला जय श्रीराम म्हणा. आणि खूप छान माहिती दिली त्यांनी. आणि तुम्ही सुद्धा कधी इथं येणं झालं तर या गुप्तार घाटावर या. गुप्तार घाटावर आल्यानंतर स्नान करा. आपल्या आईवडिलांच्या नावाने तर्पण करा. हे लोक पूजा करतील. हे ब्राह्मण लोक आहेत इकडली. आणि अशा प्रकारे सर्व स्नानविधी इथं होतो. चला जय श्रीराम. श्री विठ्ठल जय श्रीराम. आपले ब्राह्मणजी भैया ब्राह्मण मंत्र म्हणत आहेत आणि सगळे आपल्या आईवडिलांच्या नावाने इथं तर्पण चालू आहे. इथं हा कार्य सातत्याने होत असतो. अभी सीधा रखिए. 3 वेळा मार्जन करा. मार्जन करिए. 3 बार जल पी लीजिए. ओम केशवाय नमः, माधवाय नमः, नारायणाय जय श्रीराम. 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 लय थंड आहे. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. मारा बुडी. हाँ. जय गंगा, जय माँ, जय माँ शरयू. मना बुडी मारता राजे. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. हो, मूर्ती का स्नान करावं लागते. थांबा केस वर करा. मूर्ती का स्नान करावं लागते. नियम आहे. मैया की जय. चलिए मैया की जय हो. जय मैं. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. चला मंडळी, मस्त स्नान झालेली आहेत. आता आपण चाललो गुप्तहरी प्राचीन मंदिर त्याच्या दर्शनाला. चला जय श्रीराम. वर काय आहे माऊली? वरती राम दरबार. वाह. चला
जय श्री राम। अंतिम दर्शन रामदेव का चरण पाद। वाह, हे आहे महत्वाचं दर्शन, राम दरबार। शेवटच्या पादुका। वाह, चला, जय श्रीराम। झालं दर्शन? वाह, और राम दरबार और नीचे जो पग है, थोड़ी माहिती। बहुत क्यों करुणानिधि कीन जो अचरज राम, प्रजा सहित रघुवंश मणि किम गौनन। राम जी ने आश्चर्य काम किए जो प्रजा सहित अपने परम धाम साकेत धाम प्रसाद जीव को लेकर राम जी यहाँ से चले गए। यहाँ से चले गए, ये अंतिम समय परम धाम। अच्छा जी। और ये राम दरबार। धन्यवाद। जय श्रीराम। आता आपण पाहिलं, त्या ब्राह्मणांनी सुद्धा सांगितलं हा क्षेत्र किती महत्त्वाचा आहे। थोडा आपल्या भाषेमध्ये मायबोली मराठी याच्यामध्ये ऐकायला थोडा अजून चांगलं वाटेल आणि याचं सांगणं आपलं ज्ञानराज महाराज म्हात्रे सांगतील। माऊली, हा जो मंदिर आपण इथं दर्शन केला हे नक्की काय? हे म्हणतात का रामजींचं शेवटचं पग इथं ठेवलं गेलं, शेवटचं पाय इथं ठेवलं गेलेलं, नक्की कसं काय? चरण पादुका। भगवान परमात्मा निजधामाला जात असताना इथं आले, या घाटावर, याला गुप्तहार घाट म्हणतात। इथं आल्यानंतर देवानी इथं चरण पादुका ठेवल्या आणि अयोध्यातली जेवढी प्रजा होती, प्रजेला घेऊन भगवान परमात्मा शरयू गंगेच्या मातेच्या तटाखाली येऊन आपला ध्येय विसर्जन केला। म्हणजे इथून भगवान परमात्मा निजधामाला गेले। रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। खूप धन्यवाद महाराज। आणि अशा प्रकारे आपल्याला हा पावन पवित्र असा क्षेत्र आपल्याला पाहायला भेटला। याचं सर्व श्रेय आपले मोठे कदम माऊली असतील, निलेश दादा असतील, निलेश महाराज असतील, यांनी हे सर्व नियोजन केलं आणि यांच्या नियोजनाअंतर्गत आपण सर्व इथं आलो। काय बाबा, बरोबर आहे का नाही? यांनी नियोजन केलं नसतं तर आपण इथं आलोच नसतो। आणि जय श्रीराम। खरं विश्वास नाही करू शकत का आपल्या जीवनात असा स्थळ आपल्याला पाहायला भेटल। खरंच 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 कोणी विचार केला का देवाच्या शेवटच्या पादुका इथं असतील? हा माऊली, कोणी विचार केला देवाच्या शेवटच्या पादुका असतील इथं? हा असं क्षेत्र आपल्या स्वप्नात तरी आपल्याला माहिती पडलं असतं का? अजिबात माहिती नसता पडला। एवढा प्राचीन क्षेत्र आणि खरंच खरंच खूप खूप म्हणजे असं पवित्र क्षेत्र आहे जिथं प्रभू श्रीरामचंद्रांनी काय विचार करून शेवटच्या पादुका इथं ठेवल्या असतील आणि त्यांचं दर्शनात आपल्याला घडत आहे। खरंच आपण खूप पुण्यवंत आहोत, खूप खूप भाग्यवंत आहोत। काय धनंजय महाराज, कधी विचार तरी केलतास का असा काय असेल? वा, त्याच्यासाठी मी खास करून या सर्व मंडळाला पुन्हा धन्यवाद देतो, सर्वांना, का त्यांनी आम्हाला हे सर्व दर्शन करवलं। खूप खूप धन्यवाद। चला, जय श्रीराम। आणखी एक विशेष क्षेत्र पाहायला आपण चाललेलो आहोत। तिथं श्रीराम प्रभूंची मूर्ती आहे आणि ही एकुलती एक म्हणजे एकमेव अशी मूर्ती आहे देवाची का जिकडं देवाच्या हातात शस्त्र नाही आहे आणि शस्त्र नसणारी मूर्ती ही एकडं आहे, ती पण आपण पाहूया। चला, पादुका दिले। संदेश है कि अंत में सबको खाली हाथ जगह है। भगवान ने ना कहीं समाधि ली है, न जल समाधि ली, न भगवान गुप्त। भगवान प्रकट होते हैं, अंतर ध्यान हो। हम सबका जन्म होता है, जो हमारे बीच से साधु हो जाते हैं उनको जल समाधि होती है, नदी नहीं है तो समाधि होती है। हम सबका अंतिम संस्कार होता है। भगवान प्रकट होते हैं, अंतर ध्यान होते। लेकिन अब कुछ लोग ज़्यादा पढ़े लिखे हो गए, भगवान कहीं गुप्त हो गए, जल समाधि ले लिए। वाल्मीकि जी ने नहीं लिखा, तुलसीदास जी ने नहीं लिखा, व्यास जी ने 18 पुराण इतने लिख डाले, उन्होंने नहीं लिखा। अब इनको पता है कहीं कि भगवान गुप्त हो गए, जल समाधि ले लिए। इन्हीं शास्त्रों में नहीं है। या तो उनके अंतर्ध्यान हो जाए, अंतर्ध्यान हो जाए, या तो वो लोग थे जो पहले बोलते थे कि राम ही नहीं है, तो उनके न्यायी है तो वो कुछ ना कुछ तो बोलेंगे। राम ही नहीं है बोल रहे थे ना, पढ़े लिखे लोग बोल रहे थे। सुप्रीम कोर्ट ये अपने ही लोग रहते हैं,
जो हमारी खपलियाँ निकालते हैं। चलो हाँ अपने ही लोग, हाँ, बाहर के कोई भी नहीं, बाहर का कोई, जितने हिंदू हैं हिंदू के बस। प्रति ज्यादा कटाक्ष करते हैं। ये अपने ही लोग हैं और कोई नहीं। ही प्रभू श्री रामचंद्रांची मूर्ती आता बाबांनी सांगितल्याप्रमाणे का शेवट सर्वांना रिकामीत जायचं आहे, तर प्रभू श्री रामचंद्रांची छबी अशा प्रकारे आहे का ही याच्यात शस्त्र नाही अस्त्र नाही अशी ही मूर्ती प्रभू श्री रामचंद्रांची आपल्याला इथं पाहायला भेटते। तो ये यहाँ पे थोडी माहिती आहे, इथं थोडी माहिती आहे, अख्खा श्लोकच आहे। यहाँ का महात्मा वाह वाह, चला चला हो चला, काय तुम्ही आलेत जसं का बीचवर फिरायला आलेत। हे कसं समुद्र किनारपट्टीपेक्षा कितीतरी सुंदर आहे का नाही? वाह 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 वाह, फार सुंदर, वाह काय शर्यू मैया आहे। वाह, इथं बोटिंग सुद्धा होते, बोटीत फिरायला नेतात शर्यू मातेला। वाह ज्ञानरदा, समुद्र किनारपट्टीपेक्षा किती भारी आपला। मग ये काढते येतात फोटो। यो शर्यू आरतीचा आहे, हो 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 बरोबर, हा आरतीचा घाट आहे। यो इथं आरती होते शर्यू मैयाची, आरती घाट आहे यो। वाह पाहतो वाट तुझी करून आशा, हो मांजर राख पाहिजे, मांजर मांजर राखले तर कवन की झोपड़ी कवन का मंदिर, एक राम बिन सब ही भिकरी। एक राम बिन अगला पड़ाव हम लोग को